संत तुकारामांचा जीवनविचार, लेखक निर्मल कुमार फडकुले। या सत्रात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत। अभंग आहे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे, परोपकारी नेणे परमिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया, भूतदया गायी पशूंचे पालन, तान्हेल्या जीवनवना माझी, शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्त्व वडिलांचे, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपदबळ वैराग्याचे। आदर्श जीवनाचं चित्र या अभंगात तुकारामांनी मनपूर्वक रंगवलं आहे। जीवन कसं जगावं, सुख आणि समाधान मिळवण्याचे घटक कोणते, इहलोकात आणि परलोकात शांती आणि समाधान कोणत्या आचार विचारातून मिळू शकतं, याचा एक तर्कशुद्ध विचार तुकोबांनी सांगितला आहे। सुखाची अज्ञानी माणसाची कल्पना काय असते? आपल्याला भरपूर संपत्ती मिळाली पाहिजे, ती मिळवताना वाकड्या वाटेनं चालावं लागलं, कोणावर अन्याय करावा लागला, कोणाच्या हक्काचा जमीन जुमला मस्तवालपणाने ओरबडून घ्यावा लागला, लाचलुचपतीच्या आणि भ्रष्ट आचारातून पैसा आणि अधिकार मिळवावा लागला तरीही हरकत नाही, कारण शेवटी सुखसमाधान जर सोन्या नाण्यात, वस्त्रालंकारात, वाड्यामाड्यात आणि घोड्या गाड्यात असेल तर नीतीचा धर्माचा विचार करून ते कसं मिळेल? धर्म आणि नीती रसातळाला गेली तरी चालेल, शील आणि सदाचार समुद्रात बुडाले तरी चालतील, पैसा आणि मालमत्ता याच गोष्टी सुखासाठी आवश्यक आहेत। ज्याच्याजवळ पैसा आहे त्यालाच प्रतिष्ठा मिळते, सगळी सुखसाधनं त्याच्याकडे धावत येतात, तोच सद्गुणी ठरतो। सर्वे गुणाहा कांचनमाश्रयन्ते, अशी ही विचारसरणी आहे। या विचाराप्रमाणे बहुतेक लोक चालतात। गरिबांचं शोषण करून त्यांच्या हक्काचा पैसा गिळंकृत करणं ही चोरी आहे। अशा प्रकारचे चोर आणि दरोडेखोर जगात पुष्कळ आहेत, पण ते खरोखरच सुखात आहेत का? त्यांचं मन शांत आणि तृप्त असतं का? हे लोक सारखे वखवखलेले असतात, त्यांचा हवरेपणा वाढतच असतो। संत तुकोबांनी मात्र शांतीचा आणि तृप्तीचा एक सुंदर विचार आपल्यासमोर ठेवला आहे। ते आपल्याला सांगतात, बंधूंनो, चांगला व्यवहार आणि व्यापार करून धन मिळवा आणि त्या धनाचा व्यय उदासीन वृत्तीने करा। उदास विचारे याचा अर्थ, हे धन माझं नाही, त्याच्याविषयी मला लोभ नाही। उदासीन म्हणे दुःखी नव्हे, उदासीन याचा अर्थ अलिप्त। असं कार्य जो करेल त्यालाच उत्तम गती प्राप्त होईल, तोच उत्तम सुख मिळू शकेल। जो दुसऱ्याची कधी निंदा करत नाही, परहित करण्यात जो तत्पर आहे आणि परस्त्रियांना जो आपल्या आई बहिणीप्रमाणे मानतो, तो सुखी समाधानी होतो। सर्व भूतमात्रांवर प्रेम करावं, गायीचं आणि पशूंचं पालन करावं, तान्हेल्याला पाणी द्यावं, कोणाशी वाईट न वागता जो मानसिक शांती ठेवतो आणि आपल्याहून वडिलांना मान देतो, तोच माणूस खऱ्या अर्थानं सुखसंपन्न असतो। हाच आदर्श गृहस्थाश्रम आहे। परमस्वरूपाचं पद यामुळेच प्राप्त होतं। आजच्या द्रव्याची पूजा बांधणाऱ्या आणि सत्तेसाठी सर्व नैतिक मूल्यांचा बळी देणाऱ्या माणसाला तुकोबांचा हा संदेश कितपत रुचेल हे सांगता येणार नाही। गोड दुधाचं रूपांतर विषात करण्याची दुष्ट शक्ती सर्पांच्या ठिकाणी असते। तुकोबांच्या पूर्वीही शतकानुशतके हा उपदेश साधुसंतांनी, तत्ववेत्यांनी, तीर्थकरांनी, आचार्यांनी केला आहे, पण माणूस होता तिथंच आहे, त्याचं वाकडं शेपूट सरळ होत नाही। पण तरीही संतांनी उपदेश केलाच पाहिजे, मेघांनी पाऊस पाडलाच पाहिजे, तुकोबांच्या वाणीतून सुखशांतीच्या अमृतधारा बरसल्याच पाहिजेत। उदंड धन मिळवलं म्हणजे सुख मिळू शकतं, हा एक भ्रम आहे, हे आता सिद्ध झालं आहे। सुखाची साधनं संपत्तीमुळं मिळू शकतील, पण सुख कसं प्राप्त होईल? शांती आणि प्रीती, प्रसन्नता आणि समाधान यातच खऱ्या सुखाचे झरे लपले आहेत। पैशाच्या पाठीमागं धावणाऱ्या आणि पैशासाठी व्याकुळ होणाऱ्या जगाच्या लक्षात हे कसं येणार? द लव ऑफ मनी अँड द लव ऑफ लर्निंग सेल्डम मीट। पैशावर प्रेम करणारे विद्येवर प्रेम करत नाहीत, पण काही म्हटलं तरी संपत्तीपेक्षा ज्ञान, सुविचार आणि संस्कृती श्रेष्ठ आहे। रस्किन या तत्वचिंतकानं संस्कृतीची व्याख्या करताना म्हटलं आहे, संस्कृती म्हणजे सुसंस्कृत व्यक्तींची निपज। संपत्तीतून संस्कृती निर्माण होत नाही, संस्कृतीमुळं संपत्ती निर्माण होते। तुकारामांनी हाच विचार आपल्या पद्धतीनं अधिक परिणामकारक भाषेत मांडला आहे। रामकृष्ण हरी।
व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा.